तर मित्रांनो नमस्कार, गौरव पवार सातारकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे। आज आपण लिंबी येथे आलो आहोत। इथे एक भव्य असं बैलगाडा शर्यत आयोजित झाली आहे। तर आज आपण रुस्तम हिंद केसरी बकासूरची मुलाखत घेणार आहोत आणि नुकतंच त्याला एक त्याच्या मोठ्या फॅनने एक गिफ्ट दिलंय, एक छत्री मोठी एक असं शेड दिलंय त्याला। तर ती तुम्हाला शेड पण दाखवणार आहे आणि आपला बकासूर सगळ्यांचा लोकप्रिय बकासूर कसा आरामात बसला आहे ते पण तुम्हाला दाखवतो। तर आपल्यासोबत मोहिल शेठ धुमाळ आहेत। नमस्कार मोहिल शेठ। नमस्कार। कसं काय आजचं मैदान कसं चाललंय काय? चांगलं मैदान चाललंय। आता आपल्या जस्ट दोन ते 3 दिवसापूर्वी आपल्या मुळशी केसरी मैदान झालं आणि त्यात एक आपल्या बकासूरच्या मोठ्या चाहत्याने बकासूरला एक गिफ्ट दिलं आणि आज ते तुम्ही सगळ्या म्हणजे महाराष्ट्राला दाखवून दिलं, ओपन करून दिले। कसं वाटतंय आज गिफ्ट? ते चांगलं वाटतंय नाही का? चांगली सावली बिवली बैलाला। नक्कीच हे बघू शकता मित्रांनो आपण हे गिफ्ट आणि बकासूर एकदम असा रुबाबात बसला इथं। काय वाटतं एवढा चाहत्यांचा एवढा आनंद असतो, म्हणजे प्रेक्षकांचा एवढा नाही, कारण त्यांचा हक्काचा बैल म्हणून ते तेवढं त्याच्यावरती प्रेम करतात। बरोबर, नक्कीच। कसं काय आजचं मैदान एकंदरीत कसं चाललंय? मैदान चांगलं चाललंय, रिक्सर चाललंय। बकासूर आपल्या किती गटात पळाला होता? 5व्या। शक्यतो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे बकासूर लवकर पळायला चांगला वाटतो का आपलं म्हणजे गट लेट निघला तेवढं चांगला वाटतं? कसं वाटतं? नाही, काय होतं बैलाला प्रवास असतो त्यामुळे बैल आले की 1 तासभर आराम करतो, त्याच्यानंतर आपलं लवकर गटात पळल्या की आराम करतो सेमीफायनल पर्यंत। फायनल सेमीफायनल फायनल लगेच असते परत घरी जात आणि त्याला प्रवास असतो। बरोबर, नक्की तेवढा दुपारचा त्याला आराम होतो। नक्कीच। आणि शक्यतो आता तुम्ही म्हणजे ज्यावेळी बकासूरला म्हणजे प्रेक्षकांखातीर तुम्ही बकासूरला एकदम अशा दोऱ्या वगैरे बांधता, म्हणजे त्यावेळी तुम्हाला काय वाटतं असतं, म्हणजे प्रेक्षकांचा एवढा गराड असतो? नाही, काय याला बैलाला जर एवढा प्रवास करून पळायचं असतं थोडं त्याला विश्रांती भेटले तर त्याला त्रास होत नाही। बरोबर, नक्की। त्यामुळं बैल पॅक केलेला असतो। आज गुदानी हे सगळं केले, जाळी बिळी बांधली अमोलने त्यांनी। नक्कीच, कारण आणि आज एक तर मेन म्हणजे असं बैल कुठं आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण त्याचं ते जे छत्र आहे त्याचं ते उठून दिसतं एकदम असं। तर मित्रांनो आज आपण लिमच्या मैदानात आलो आहोत आणि आज आपल्यासोबत बकासूरचे टीम मेंबर अमोल शेठ आहेत। नमस्कार। नमस्कार। कसं चाललंय आजचं मैदान? चांगलं चाललंय। चांगलं चाललंय। काय सांगाल, बकासूरला आत्ताच एका त्याच्या चाहत्याने एक मोठं गिफ्ट दिलं होतं आणि ते आज गिफ्ट आज सगळं संपूर्ण त्याचा चाहता वर्ग बघतोय, एकदम असा रुबाबात बकासूर बसलाय। काय सांगाल? नाही, आता कसं आहे, प्रेक्षकांचं प्रेम आहे, प्रेक्षकांच्या आणि फॅनच्या प्रेमापोटी त्यांनी दिलं एक म्हणजे चांगली कल्पना केली त्यांनी। हा टेंट दिला आपण बैलाला, म्हणजे तशी सोय होतीच आपल्याकडं। आपण आम्हाला असं वाटत होतं की बैल आपण एवढं टेंट वगैरे घेतलं की त्यामध्ये घाबरलो वगैरे, पण त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे दिला, आम्ही त्याचा पण वापर केला। बरोबर। पण त्यांच्या आणि फॅन लोकांच्या आशीर्वादाने बैल त्यामध्ये चांगला सुखरूप आहे आणि चांगला निवांत आराम करतोय। निवांत, कारण गोष्ट केली। नक्कीच, कारण आतापर्यंत मी असं आज बघितलं पण एकदम असा छान बसलाय बकासूर, निवांत असा रिलॅक्स मध्ये कसं बसतो तसा आज। काय सांगाल म्हणजे त्या ह्याला काय सांगाल, फॅनला काय सांगाल? त्या फॅनला एकच सांगतो की तुम्ही जे हा त्याच्यासाठी केलेला जो खर्च आहे, आता लोकांनी पण देव मानता, आम्ही पण देव मानतो त्याला। बरोबर, नक्की। त्यांच्यासाठी त्यांनी एक देवाची सेवा घडावी म्हणून त्यांनी कल्पना केली। त्यांच्या अख्ख्या पूर्ण लाईफमध्ये बकासूर काहीच कमी पडून देणार नाही, एवढी गोष्ट मी 100% सांगतो, कारण का आम्हाला खूप अनुभव आहे, कुठलीच गोष्ट कमी पडून देणार नाही त्यांना। नक्कीच, कारण असं वाटतं की देव देवळात बसल्यासारखं। हो, बरोबर, नक्कीच, कारण देवळ भेटला आणि देव देवळात बसलाय आज व्यवस्थित। काय सांगाल म्हणजे आज बकासूर बद्दल काय सांगाल? त्या बकासूर बद्दल काय सांगण्यासारखं राहिलंच नाही, कारण का भूतो ना भविष्य असा इतिहास घडवलेला आहे त्यांनी। आज दशम हिंद केसरी झाला बैल, नक्की खूप अभिमान आहे आम्हाला त्याचा आणि आम्ही आमच्या हातातून त्याची सेवा घडती
याचा तो खूप मोठा अभिमान आहे. आता बकासूरचा मैदानावर आल्यावरचा आजचा स्वभाव कसा वाटतोय म्हणजे कारण मला एकंदरीत असं वाटतं की एकदम असा रिलॅक्स मूडमध्ये असं एकदम छान बसलाय असं म्हणजे एकदम रिलॅक्स आहे. आज त्याला असं म्हणजे कुठं काही करायचे, मागणे येऊन डावचायचे, शूट करायचे, काय करायचे, आवाज द्यायचे. आज ती संकल्पना ठेवलीच नाही. तुम्ही पण दाखवू शकता. बरोबर, नेट वगैरे लावून टेंट वगैरे. बरोबर. म्हणजे प्रेक्षकांना पण त्याची काळजी वाटते, आम्हाला पण माहिती आहे प्रेक्षकांना काळजी असते, फोटोसाठी हे करतात. फक्त आपली एकच इच्छा असते की त्यांनी थोडंफार संयम ठेवला पाहिजे. कारण का बैल मैदानामध्ये पळायला आला त्याला पण आरामाची गरज आहे. तो पण आपण म्हणलं नुसता देव आहे म्हणून त्याला पण एवढा त्रास देऊन जमणार नाही ना. कारण का त्याला फक्त थोडासा आराम दिला तर तो अजून वेगाने पळू शकतो. ही गोष्ट तुम्हाला आम्ही कॉन्फिडन्सने सांगू शकतो. नक्कीच. ज्यावेळी गिफ्ट दिलं त्यावेळी आजच डायरेक्ट ओपन केलं म्हणजे इथं आल्यावर आजच केलं आणि आपण टाळाटाळ पण नाही केली. त्यांनी दिलेले गिफ्ट आपण पुरेपूर चांगला वापर करू. बरोबर. आणि एकतर मैदानात असं उठून दिसतंय कारण मी एकदम मला माहित नव्हतं बकासूर कुठे पण मला या निळ्या तुमच्या छप्पर याच्यावर दिसलं की बकासूर इथेच असणार आणि बरोबर इथंच दिसला. बरोबर. त्या दिवशी दिलेल्या तुम्हीच बाईट दिली याची गिफ्ट दिल्याबद्दल त्यामुळं आणि ते चर्चेत आलं आणि बाईट दिल्याबद्दल असंच त्यांचं प्रेम बैलावर राहिलं पाहिजे. बैलाचं प्रेम महाराष्ट्रावर कायम राहील.